हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. आजही घेऊन आलेली आहे. पण ते सर्वात आधी काय करायचंय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर आपण बरेचदा काय केले, आपण पनीरची भाजी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आज इथं मी छान अशी नवीन अशी एक तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथं मी तुमच्यासाठी एक हैदराबादी पनीर मसाल्याची जी रेसिपी आहे ना, तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथं तुम्ही पाहिलंच असेल. पनीर जे आहे ना, तर मी काय कट करून घेतलेले नाहीये. तर ऑलरेडी पनीर जे आहे ना, ते पॅकिंगमध्येच कट करून आलेले होते. फक्त मी इथं ह्याला जे आहे ना, बॉईल करून घेतलीये. बॉईल का करायचे? जे त्याचा कच्चापणा असतो ना, तर ते निघून जावं त्यासाठी मी काय केलंय, इथं आपले जे पनीर आहे थोडेसे लाईट गोल्डन होईपर्यंत बघा तुम्ही पाहिलंच असेल, की कशाप्रकारे मी जे आहे ना, पनीर कसे करून घेतलेले आहे. आपले जे पनीर आहे तर सगळ्या बाजूनी काय केले, ब्राउन लाईट गोल्डन ब्राउन असे करून घेतल्याच्या नंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तर आपल्याला काय करायचंय, पनीर काढल्याच्या नंतर ना आपल्याला पनीरची जी मसाला आहे ना, त्यासाठी ग्रेव्ही तर हवी ना, मग काय करायचंय, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केल्याच्या नंतर आणि सर्वात महत्त्वाचं फ्रेंड्स, माझ्या आजच्या भाजीत अजिबात म्हणजे तेलाचं जे प्रमाण आहे खूप कमी आहे. तर हिला डाएटवाले, नॉन डाएटवाले सगळे खाऊ शकतात बरं का. आणि जे कांदे आहेत ना, मी तर 2 मोठे कांदे आहेत, त्याला मी कट करून घेतलेला आहे आणि साईजचा काही विषय नाहीये. तुम्ही कशाही प्रकारे कांदा जे आहे ना, ते कट करून घेऊ शकता. तुम्ही त्यात पाहिलं असेल की कांदा मी आहे तो गोल आकारामध्ये कट केल्याच्या नंतर त्याला मी थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत ब्राउन करून घेणार आहे. आणि तुम्ही तर पाहता असाल की टोमॅटो जे आहे ना, ते पण मी 2 घेतलेले आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 अद्रकाचे तुकडे घेतलेले आहे आणि 2 हिरवी मिरची त्याला पण मी मधून कट करून घेतल्याच्या नंतर थोडंसं मंद आचेवरती ह्याला थोडंसं बॉईल करून घेणार आहे. कारण आपल्याला ग्रेव्ही कच्ची नकोय त्यासाठी थोडंसं बॉईल केल्याच्या नंतरच आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की कशाप्रकारे जे आहे ना आपला कांदा, टोमॅटो वगैरे एकदम असं त्याचा जे कलर आहे चेंज झालेला आहे. तर आता मी काय केलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. पण मिक्सरचं भांडं माझं काय झालंय छोटं आहे. तर त्यासाठी सर्व काय जे आहे ना कांदा वगैरे ते काय बसणार नाही. त्यापेक्षा मी काय केलंय डिव्हाईड केले. थोडंच मी ह्याच्या आपल्या भांड्यामध्ये मिक्स करणार आहे. मी काय केलंय थोडंसं पुदिना सोबत आहे ना, थोडीशी कोथिंबीर पण घेतली. कारण हैदराबादी म्हणलं की थोडंसं हिरवा कलर येतो. तुम्ही आता पाहता असाल की पुदिना आणि कोथिंबीर मिक्स केल्याच्या नंतर मी आता हे सर्व सर्व काही मसाले घेतलेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जी दही आहे ना, ते पण ॲड करायचे आहे. पनीरच्या भाजीमध्ये दही टाकलं ना उत्तम खूप छान अशी टेस्ट येते. त्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा. दही ॲड करा आणि इथं मी दही थोडीशी घेतलेली आहे. मेजरमेंट काही नाहीये. जर तुम्हाला मेजरमेंट हवं असेल, तर तुम्ही इथं अर्धा कप दही घेऊ शकता आणि नंतर पण मी माझ्या भाजीमध्ये थोडंसं दही ॲड केलेलं आहे. जवळपास पूर्ण 1 वाटी दही घेतलेलं आहे. तुम्ही पाहत असाल, की आपल्या कढईमध्ये थोडंसं तेल आहे ते टाकलेलं आहे. 3 ते 4 चमचे ॲड केलेलं आहे. 2 तमालपत्र तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मग मी काय केले, जे मसाला आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेला आहे ना, ते पण मसाले आपल्या तेलामध्ये टाकून दिलेले आहे. म्हणजे तेल तापल्याच्या नंतर आपला मसाला परतायला टाकलेला आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की आता आपले बेसिक मसाले चालू झाले. तर बेसिक मसाले म्हणजे काय, की आपण प्रत्येक वेळेस कोणत्या भाजीमध्ये कोणते मसाले वापरतो. आता तुम्हाला तर माहितीच आहे मी कोणते-कोणते मसाले वापरते. इथं मी दीड-दीड चमचा घेतलेला आहे. तर दीड चमचा घेतलेला आहे. चिकन मसाला दीड चमचा मी घेतलेला आहे. मटन मसाला
आणि 1.5 चमचा घेतलेला आहे मी धना पावडर आणि होममेड मसाला जे आहे ना, हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्यासाठी होममेड मसाल्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवलेली आहे. तर जवळपास अर्धा चमचा घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी घेतलेला आहे इथं हळद आणि आपलं चवीपुरतं मीठ ॲड केलं याच्यानंतर आता हे मिश्रण जे आहे ना, तर पूर्ण व्यवस्थित एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर आता आपण हे काय करूया, जे मिश्रण आहे ना, तर जे आपला मसाले वगैरे आहे ना, तर एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया आणि काय करायचं डायरेक्टली पाणी अजिबात न टाकता ह्याला काय करायचं मीडियम गॅसवरती ना झाकण ठेवून त्याच्या आतमध्ये एकदम स्टीम सारखं त्याला शिजवून घ्यायचे. ज्यावेळेस मसाला चांगला शिजतो त्यावेळेस त्याची जी अ, साइडला जी बाजूला तेल निघतं ना, तर खूप छान असा मसाला भाजला जातो. तर पूर्ण मी 5 मिनिटं असं कमी फ्लेमवरती काय केले मसाला भाजून घेतला. तुम्ही तर पाहत असाल, की साइडने जी आहे ना तेल सुटलेलं आहे. म्हणजे मसाला आपला परफेक्टली असा भाजलेला आहे. आता तेलामध्ये परतल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येते. त्यासाठी आपल्याला हा मसाला भाजूनच घ्यावा लागतं. आणि काय केले थोडंसं गरम पाणी करून घेतले. डायरेक्टली थंड पाणी न टाकता मी गरम पाणी केले. म्हणजे गरम कोमट काही हरकत नाही. तुम्ही दोन्ही घेऊ शकता. त्यात थोडंसं लागेल तसं पाणी मी टाकलेलं आहे. कारण खूप पातळ जर केली तर भाजीची टेस्ट काही व्यवस्थित येत नाही. त्यासाठी काय केलंय थिकच ठेवले. म्हणजे काय केलंय जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. नंतर एक उकळीच्या आल्याच्या नंतर थोडंसं दही ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर हवे असेल ना, तर तुम्ही ॲड करू शकता किंवा काहीही गरज नाहीये. मग आपण ऑलरेडी मसाला ज्यावेळेस जे मिक्सर जारमध्ये लावला होता त्यावेळेस आपण ॲड केलेलं आहे दही. तर आपण जे बॉईल करून घेतलेलं आहे ना पनीर, आता काय करूया, उकळी येत आहे तोपर्यंतच फटाफट सोडून देऊया आणि कमी गॅसवरती परत 5 मिनिटांनी मी काय केलंय झाकण ठेवल्याच्या नंतर परत 5 मिनिटांनी उघडून पाहिलं तर आपल्या जी पनीरची रेसिपी आहे ना हैदराबादी एकदम रेडी झालेली आहे. तुम्ही आता पाहता असाल की कशाप्रकारे एकदम त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. तर माझी जी फायनली रेसिपी आहे ना, तर बनवून झालेली आहे ना, आता ह्याला मी झाकण ठेवून साईडला ठेवून देते. आणि अगदी सोपी 15 मिनिटात किंवा 14 मिनिटात जर तुम्ही म्हटलं ना, ही भाजी होईल का? तर नाही 10 मिनिटातच ही भाजी होईल. कारण काही झंझट नाही आणि तक-तक नाही बघा. अजिबात काही टेन्शनचं काम नाहीये. तर एकदम 10 मिनिटात म्हणलं की ही रेसिपी होणार आणि तुम्ही पाहता असाल की फायनली माझी हैदराबादी रेसिपी जी आहे ना, तर बनवून तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर माझी फायनली हैदराबादी पनीर मसाला रेडी झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फ्रेंड्स जेवढं होईल तेवढं शेअर केलं तर बरंच होईल. कारण प्रत्येकापाशी हा जर व्हिडिओ गेला तर इझिली हा रेसिपी जी आहे ना ती इन्स्टंटली बनणारी रेसिपी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.